मराठवाड्यातील 6 जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जातोय। त्यामध्ये परभणीच्या 3 तालुक्यामध्ये सोनपेठ, पूर्णा आणि परभणीमध्ये जवळपास 3847 शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते यासाठी शासन अधिग्रहण करणार आहे आणि त्या अनुषंगाने शासन आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। त्याच सहजपूर जवळ येथे जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या। जमिनीचं मोजमाप केल्यानंतर जे आहे ते इथं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले। सहजपूर जवळ येथील शेतकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, काय मागण्या घेऊन तुम्ही सगळा उपोषण करताय? आमचा शक्तीपीठासंदर्भातला संघर्ष गेले 3 वर्षापासून चालू आहे शासनासोबत। प्रत्येक ह्या आतापर्यंत 3-4 वेळेस सामूहिक मोजणी आलेली आहे आणि 3-4 वेळेस शांततेत आम्ही ती वापस पाठवलेली आहे। यावेळेसचे जे RDC आहेत उदयसिंह भोसले साहेब, ह्यांनी यावेळेस एखाद्या आतंकवाद्याला पकडायला जाण्यापेक्षा देखील जास्त ताकद लावून सहजपूर जवळ येथे जवळपास 800-900 पोलिसांचा फौजफाटा घेऊन जी जोर जबरदस्तीने मोजणी केली, त्या संदर्भामध्ये आम्ही लोकशाही पद्धतीने आज अन्न पाणी त्याग करून गेले 4 दिवसापासून आंदोलन करतो। आमच्या आंदोलनाच्या उपोषणाच्या मुख्य मागण्या किंवा हे शक्तीपीठ रद्द करा आणि ही जी बळजबरी केलेली जी मोजणी आहे ही मोजणी तुम्ही मोडून टाका। बरेच वेळेस आम्हाला शासकीय दरबारातून किंवा मुख्यमंत्री साहेब म्हणतात की विकास आहे शेतकऱ्यांचा, हे राजकीय विरोध आहे। साहेब, हा राजकीय विरोध नाही आहे। मी शांतिभूषण मदनराव कचू दैठणे येथील शेतकरी आहे। 280-285 माझा गट नंबर, माझ्यासोबत बसलेले सगळे शेतकरीच आहेत। त्याला नाही का तुम्ही तोडफोडून किंवा हे करून शेतकऱ्याचा विरोध नाही, हे सत्य हे लपणार नाही। आज न उद्या आमचा विरोध कुठून ना कुठून होईलच। शिवाय हे जे पद्धतीने तुम्ही मनगट वापरून ह्या कर्मचाऱ्यांना समोर करून आमच्यावर अत्याचार करून मोजणी करायचं बघतायत, तर त्याचा प्रत्युत्तर आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ। त्या पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांची इच्छा नसताना शासन सक्तीने घेत असं तुम्ही म्हणताय का? म्हणजे एवढं म्हणजे शासनाला इतका काय महत्त्वाचा मार्ग वाटतो हा? आता शासनाला बहुतेक गोव्याला जाण्यासाठी इकडून एकच मार्ग भेटतोय असं आम्हाला वाटतंय की जेणेकरून शासनाला हाच एक मार्ग आहे गोव्याला, नागपूरकडून जायला। आणि शासनाचं कसे शासन, आम्ही गरीब शेतकरी माणसं, शासनाचा नेमका हेतू काय? कोणी म्हणते अदानीसाठी, अंबानीसाठी। आम्हाला ते अदानीसाठी करू का अंबानीसाठी करू? आमच्या माथीनं का मारू तुम्ही? दुसरीकडून 2-4 पर्यायी रस्ते ते डेव्हलप करा, छान गुळगुळीत करा। आमच्या जमिनी घेऊन तुम्हाला काय भेटायले? आणि कसं माहिती आहे का, विकासाला विरोध नाही आहे हो। तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये येऊन बघा ना, 100-100, 150-150 फूटपर्यंत काळी जमिनी आहे। आमचे कृष्णा भाऊ 1 नंबर परसबाग फुलवलेलं त्यांनी, नारळ आंबा, म्हणजे तुम्ही म्हणताल तेच त्यांच्याकडं। आणि अशा जमिनीचा तुम्ही सुपडा साफ करून त्याच्यावर शक्तीपीठ बांधताय, तर हे शक्तीपीठ आम्हाला मान्य नाही आहे। बागायती शेती जाते त्यामुळे सगळा विरोध होतोय का? हो, मुळच जाते की हो। आमच्या मराठवाड्यामध्ये आधीच तुटपुंड्या जमिनी आहेत। 2चे 4, 4चे 8, अर्धा एकराचे अर्ध्यात अर्धे आले, 2 एकराचे एका एकरावर आले तर, आणि त्याच्यात तुम्ही शक्तीपीठ आमच्या बोकांडीवर घालेले। कुठं जाऊ आम्ही? अहो, काही जणांची तर परिस्थिती अशी आहे, गावातली शक्तीपीठ गेल्यावर त्यांना गावच सोडावं लागणार आहे, त्यांना जमीनच उरून झाली। यापूर्वी सुद्धा कृषी विद्यापीठासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते शासनाने अधिकृत केल्या होत्या। त्यानंतर हे दुसरा टप्पा आहे, वेगवेगळे मार्ग झाले, त्यालाही जमिनी गेल्यात। शेतकऱ्यांनी सातत्याने काही महिलांच्या अशा प्रतिक्रिया दिल्या की उद्या जर हा शक्तीपीठ झाला तर आम्हाला इकडे भीक मागता सुद्धा येणार नाही, इतक्या उंचावून जाणार आहे। तुमच्या काय भावना आहे? आमच्या भावना बरोबर आहे। नागपूरला आम्ही कधी मध्ये चक्कर मारतो, समृद्धीवाल्यांचे काय हाल आहे। समृद्धीमध्ये इंटरचेंजमध्ये कधी कंटाळा आला तर खाली देखील उतरता येत नाही, लघवीला देखील गाडी थांबवता येत नाही। शेतकऱ्याला काय फायदा झालाय समृद्धी महामार्गाचा? तसंच शक्तीपीठाचं देखील होणार आहे। विकास म्हणतायत, त्या विकासाची परिभाषाच बोचडे सरकारची, आलं लक्षात? आणि हे जे विकास म्हणतायत ना तुम्ही, परिभाषेत बोटत आहे, हेच माहीत नाही नेमका आहे ना विकास काय करायचा आहे हे शक्तीपीठाच्या मार्गाने। शक्तीपीठाचं नाही का, शासन, मुख्यमंत्री साहेब स्वतः बऱ्याच वेळेस ना धिंडोरा वाजवत आहेत की शक्तीपीठाचे फायदे, विकास होणार आहे, MIDC येणार आहे। हा त्या MIDC मध्ये कुत्रं नाही तिथं साहेब। जर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर तुमचं हे उपोषण किती दिवस सगळं चालणार आहे? म्हणजे कधी याला थांबणार आहात तुम्ही कुठं? हे बघा साहेब, मी काही असं म्हणजे खास प्रोफेशनल उपोषणकारी नाही तर आमच्या इथं कोणीच बसलेली। आता आम्हाला त्रास होतोय, 14 दिवस आहे, पोटात दुखते, छातीत दुखते, छोट्या मोठ्या तकलीफ व्हायला, जितके दिवस सहन होईल तितके दिवस करू। सरकारला जाग आला तर ठीक आहे, नाही तर एक तर जाळून घेऊ स्वतःच, नाही तर मग रात्री बेरात्री इथंच विष प्राशन करून जय हिंद जय भारत। कशाला तुमच्या रात्री नादी लागावं? आम्हाला लक्षात येईल ज्या पद्धतीने तुमचे हालचाल आहेत किंवा ज्या पद्धतीने तुमचे कार्यक्रम चालू आहेत त्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे लोकशाही पद्धतीने तुम्हाला काही जाग येणार नाही। पण तरीही आमचा लोकशाहीवर भरोसा आहे। आम्ही आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये तोडफोड करून, धिंगाणा करून, रस्ते रोको करून तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न नाही करत आहेत, शांततेच्याच मार्गाने, लोकशाहीच्याच मार्गाने करतोय। तरी जर तुम्हाला आमच्याबद्दल काही तळमळ नाही वाटत, मग आम्ही आमचं टोकाचं पाऊल उचलून जीवनयात्रा संपन्न करून टाकू। जाऊ
प्रशासन विरोधात आहे, सरकार विरोधात आहे. आम्ही न्याय मागायचा तर कोणाला मागायचा? कलेक्टर साहेब म्हणतात सहानुभूती आहे, अनुमती आहे म्हणे शेतकऱ्यांची. तुम्ही या ना प्रत्यक्षात विचारा कोणा शेतकऱ्याची अनुमती आहे. ज्यांची आहे अनुमती त्यांची मोजा. आणि सारखे उदयसिंह भोसले कोण आहेत RDC सारखी खोटी माहिती देत आहेत. तो माणूस मला वाटतं तो म्हणजे माणूस आहेच का नाही की त्याला ना म्हणजे भावना आहेत ना काही. त्याला सांगतात उपोषण होत राहते म्हणे. 4-3 दिवस उपोषण राहील काय होते, पाणी नाही पेलत काय होते. सर्व शेतकऱ्यांची सहमती आहे. मला दाखवा ना एक तरी शेतकरी काढून ज्याची सहमती आहे ते साहेब. शक्तीपीठला जमीन देणार ना हा पक्का? अजिबात. शक्तीपीठाला हेक्टरमध्ये जमीन मागतायत. आम्ही तर नाही का इंचमध्ये सुद्धा जमीन देत नाहीत, म्हणजे देणारच नाही. तर तुम्ही किती डोकं फोडून घ्या काय करा. तुमची ही विकासाची भाषा शक्तीपीठ डेव्हलप करून विकासाची भाषा आमच्याच लक्षात येत नाही अजून देखील. त्याच्यामुळे आम्ही या शक्तीपीठ मार्गाला आधी पण नव्हतं देणार, आता पण देणार नाही, तर येत्या काळात जमीन देणार नाही. हेक्टरमध्ये तर नाही, पण इंचात सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही असा पवित्रा जे आहे तिथे उपोषण करते शेतकऱ्यांनी घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.